साधून या योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या शेतकऱ्याची प्रातिनिधिक स्वरूपाची यादी आपण जाहीर करत आहोत। माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आमच्या भगिनी वहिनी सुनेत्रा वहिनी अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील लाखो शेतकऱ्यांना त्यांच्या कुटुंबांना दिलासा देणाऱ्या ऐतिहासिक निर्णयाची अंमलबजावणी आज सुरुवात करत आहोत। या योजनेसाठी राज्य शासनाने सुमारे 36,585 कोटीची भरीव आर्थिक तरतूद केली आहे। या माध्यमातून राज्यातील सुमारे 56 लाख पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्ती लाभ मिळणार आहे। तसेच महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेतलेल्या 12 लाख शेतकऱ्यांना देखील रुपये 2 लाखापर्यंतचा लाभ मिळणार आहे। लाभार्थी शेतकऱ्यांची अंतिम यादी आणि लाभ वितरणाची प्रक्रिया अत्यंत पारदर्शक, सुलभ आणि नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात येत आहे। ही योजना केवळ कर्जमुक्ती नसून शेतकऱ्यांना आर्थिक ताण कमी करून त्यांना नव्या जोमाने शेती करण्यासाठी सक्षम बनविण्याचा राज्य शासनाचा प्रामाणिक प्रयत्न आहे। आतापर्यंत कर्जमाफी झाली त्यावेळेस कर्ज पुन्हा त्याला भेटत नव्हतं, परंतु यावेळेच्या मुक्तीचं लगेचच ज्या व्यक्तीचं शेतकऱ्याचं कर्ज आहे त्याला तेवढं कर्ज वितरण करण्यासाठी सरकारने त्याच्यामध्ये कायदेशीर म्हणजे करावंच अशा प्रकारचं कंपल्शन केलेलं आहे। महाराष्ट्रात आतापर्यंत एवढी कर्ज माफी मोठी कधीच झाली नव्हती आणि अतिशय पारदर्शक पद्धतीने हे काम या ठिकाणी केलेलं आहे। 12 लाख शेतकऱ्यांना त्या ठिकाणी आपण पुन्हा याच्यामध्ये समावेश केला। आकडा तोच आहे, पण त्यांना 50,000 द्यायचं मान्य केलं होतं, पण लोकांची मागणी आणि गरज लक्षात घेता त्यांना देखील 2 लाख रुपयापर्यंत दिलेला आकडा आणि त्याची आकडेवारी मी आपल्यासमोर डिटेल देऊ शकतो की 56 लाख शेतकरी 36,585 हा त्यांचा आकडा होता। त्याच्यामध्ये काही लोकांच्या मागण्या आणि आम्हाला त्याच्यात काही गरज वाटली प्रशासनाला। 12 लाख शेतकरी महात्मा फुले योजनेचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना रुपये 50,000 ऐवजी 2 लाख रुपये अशा प्रकारे त्याची 36,585 वरचा आकडा आहे आणि 12 लाख